आणि आज गुंतवणूक न येण्याची कारणं अशा प्रकारे खंडणीखोरांचं साम्राज्य आहे, त्यांना भाजपच्या राज्यकर्त्यांचा राजाश्रय आहे, हा आमचा आरोप आहे. मुद्दा असा आहे, याच्यामध्ये सत्ताधारी आमदारच हे सगळे याचं पुढाकार घेतात, मग त्यांचाच त्यांच्या मग मुख्यमंत्र्यावर गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? आता असाच प्रश्न महायुतीतले घटक विचारतात. शेवटी जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. आमदार काय म्हणतात, कुठल्या पक्षाचे आमदार आहेत, जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे, जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे. त्यांनी नुसती शिक्षा झाली नाही पाहिजे, लोकांना दिसलं पाहिजे की आमच्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था कुठल्याही पक्षाचा कोणी असला तरी आम्ही तिथं दोषींना शासन करणार, हा मेसेज गेला पाहिजे. तो आज जात नाही. अजितदादा काहीच बोलत नाही, त्यांच्या पक्षाचे मंत्री आहेत. आता ते मुख्यमंत्र्यांची शेवटी जबाबदारी आहे. त्यांना मंत्रिमंडळात ठेवायचं का नाही ठेवायचं, कुणाला ठेवायचं कुणाला ठेवायचं नाही, त्यांची काही जबाबदारी आहे की नाही. काँग्रेस पक्षाने उदाहरणं घालून दिलेली आहेत. आरोप जरी झाला तरी आमच्या पक्षातल्या माणसांनी राजीनामे दिलेले आहेत. आज एवढं राजरोसपणे सगळं चाललेलं आहे, तरी तुम्ही त्यांना प्रोटेक्शन देताय. त्यांचा राजीनामा व्हावा ही मागणी आहे. आपल्यालाही तसंच वाटतं. नाही बघा, दोषींना शिक्षा झाली पाहिजे. दोषीमध्ये जे मागून त्यांना पाठिंबा देतो तेही दोषी आहेत. सगळ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तात्काळ धनंजय मुंडेला मंत्रिमंडळातून काढावं ही मागणी महाराष्ट्रातून होतीये, मला वाटत नाही ते काढतील. कारण सरकार अस्थिर होईल अशा प्रकारे जर निर्णय घ्यायला लागले तर. मुख्यमंत्रीच पाठीशी घालतायत. मंत्री ते धाडस दाखवणार नाहीत. कायदा मंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे. त्यांनी महाराष्ट्राला दाखवलं पाहिजे की महाराष्ट्र असं या पुढे चालणार नाही. पण आज राजरोसपणे सगळं चाललेलं आहे.